जर घरामध्ये बाळ लहान असेल ना आणि बाळाला सांभाळायला कोणी नसेल ना, तर सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ही एका आईवरती येते. आणि बाळाला सांभाळताना सकाळची कामे दुपारी, दुपारची कामे संध्याकाळी, असा सगळा दिवस कामामध्ये निघून जातो ना की कळतही नाही. पण म्हणतात ना, बाळाचं लहानपण हे परत परत येत नसतं. तर बाळाचं सगळं सकाळचं रुटीन झाल्यानंतर मी घेतली होती इथे अशी लसणाची आणि लाल मिरच्यांची आणि खोबऱ्याची चटणी बनवायला. तर यामध्ये मी सफेद तीळ घेतले होते आणि चवीपुरते थोडंसं जिरं टाकलं होतं आणि थोडंसं मीठ याच्यामध्ये मी ॲड केलं होतं. आणि आता हे मी मिक्सरला ग्राइंड करणार होती. याचं सगळ्यात महत्त्वाचं स्टेप असते ना, ती मिक्सरमध्ये ग्राइंड करण्याची असते, कारण खूप जास्त वेळ लागत असतो. आणि अर्धा तास मी इथे मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यानंतर तुम्ही बघू शकतात, इथे अशी चटणी तयार झाली आहे. पण ती जास्त काही बारीक झाली नव्हती. तर इथे मी थोडं तेल गरम केलं आणि ते गरम केल्यानंतर मी चटणीमध्ये ते टाकलं. हे तेल जेव्हा चटणीमध्ये मुरतं ना, तेव्हा याला एक प्रकारचा वेगळाच असा लाल रंग येतो, गडद लाल रंग येतो. आणि ही चटणी आपण 1 महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये. त्याच्याहीपेक्षा जास्त वेळ ही राहते. पण जोपर्यंत हे तेल चटणीमध्ये मुरत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ही चटणी बाहेरच ठेवायची आहे, आपल्या नॉर्मल रूम टेम्परेचरवरती. तर कामं करता करता मला जाम भूक लागली होती, कारण दुपारचे 3:30 वाजले होते. आणि मला असं झालं होतं ना, कधी मी मस्त स्पायसी चटणी टेस्ट करेल, कारण खूप दिवसानंतर मी ही बनवली होती. म्हटलं चला मस्त पेटपूजा केल्यानंतर थोडा आराम करू आणि कामे बघू. संध्याकाळी थोडी राहिली ती उरकून घेऊया संध्याकाळी. आणि त्यानंतर मी इथे मस्त अशी तांदळाची गरम भाकरी घेतली होती करायला. तुम्ही ही चटणी चपातीसोबत किंवा कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकतात. पण आज मला ही मस्त अशी तांदळाच्या भाकरीसोबत खायची होती. तर टेस्ट केल्यानंतर वा, एकदम छान झाली होती चटणी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.